नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत BSc चा निकाल जाहीर झालेला आहे. तो निकाल आपल्याला मोबाईलमधून कसं बघता येईल त्याबद्दल माहिती घेणार आहोत. Googleवर किंवा ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला YCM रिझल्ट 2024 लिहिलं चालेल किंवा 25 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं की परीक्षा ही डिसेंबर महिन्यात झालेली आहे. पहिली जी वेबसाईट आहे त्याला तुम्ही टच करायचं आहे रिझल्टला. तर यात नाही सापडणार आपल्याला. सेकंड याला येऊया. ठीक आहे. तर तुम्ही फक्त असं पण जर लिहिलं YCM, इथं पहिली वेबसाईट येईल. इथं पण रिझल्टचं सेक्शन डायरेक्ट आलेलं आहे किंवा वरती जर पाहिलं तुम्ही, तर वरच्या साईडला जे ऑप्शन आहे त्यामध्ये पण एक रिझल्टचं ऑप्शन आहे मित्रांनो. तिथून पण तुम्ही येऊ शकतात. ठीक आहे. आणि ओपन केल्यानंतर या पेजनंतर परत इथं वरती एक टॉप लिंक्स आहे. त्यामध्ये डिसेंबर 2024, जानेवारी 2025 याला टच करायचं आहे. यामध्ये बरचसं असं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ज्या विभागाचे निकाल लागलेले आहेत ते दिसतील. तिथे स्क्रोल डाउन खाली गेल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात, की BScमध्ये फक्त बायोलॉजी, केमिस्ट्री आणि झूलॉजी या पॅटर्नचाच निकाल लागलेला आहे. PCM जे म्हणतो त्याचा निकाल लागलेला नाही. तिथं क्लिक हिअरला टच करायचं आहे. याला परत झूम करूया. त्यानंतर इथं इव्हेंट जी परीक्षा असणार ते डिसेंबर 2024 घ्यायचं आहे. इथं तुमचा PRN नंबर किंवा सीट नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो आणि सर्च करायचं आहे. तर मी पहिले कॅप्चा भरून घेतोय आणि नंतर PRN नंबर मी कॉपी करून ठेवलेला आहे, तो पेस्ट करणार आहे आणि सर्च करणार आहे मित्रांनो. ते इथं तुम्ही पाहू शकतात. इथं खाली त्याच्या खाली इथं एक सीरियल नंबर, एक्झाम इव्हेंट केव्हाची आहे, कोर्स कोणता आहे, तुम्हाला सांगितलं मी BCZ जो आहे त्याचा निकाल लागलेला आहे. बायो, केमिस्ट्री आणि झूलॉजी फर्स्ट इयर. ठीक आहे ना. फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर. आता PRN नंबरनुसार तसं आलेलं आहे. बाकी सेमिस्टरचे पण निकाल लागलेले आहेत. इथं सीट नंबर आला. इथं व्ह्यूला टच करायचं आहे. आता निकाल तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. निकाल लागलेला आहे. स्टेटस पासमध्ये आलेला आहे मित्रांनो. तर या पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही निकाल पाहू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटन लाल असेल तर सबस्क्राईब बटन दाबायची गरज नाही. अन्यथा सबस्क्राईब बटन दाबा. असे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल शेअरसुद्धा करा. धन्यवाद.